आज आपण पाहणार आहोत गॅस न वापरता झटपट अशी ओल्या लाल मिरच्यांची चटणी कशी बनवायची। अगदी झटपट बनवून तयार होते, चवीला देखील छान बनते आणि मेन म्हणजे आपण गॅस कुठेही वापरणार नाही आहोत किंवा याला फोडणी देखील देणार नाही आहोत। ही चटणी छान बनते, चवीला देखील छान बनते आणि विशेष म्हणजे तुम्ही अगदी भाजी नसेल तर तुम्ही ती यूज करू शकता। पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर सर्व करायची त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। तर इथे मी 10 ते 15 ओले लाल मिरची घेतलेली आहे। 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 5 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत व थोडीशी चिंच घेतलेली आहे। तुम्ही इथे एक मध्यम आकाराचा कांदा देखील घ्यायचा आहे। कांदा मी व्हिडिओमध्ये दाखवायचा विसरलेले आहे, पण मी जेव्हा चटणी बनवत होती तेव्हा हा कांदा घातलेला आहे चटणीमध्ये। तर तुम्हाला एक मध्यम आकाराचा कांदा एवढ्या मिरच्यांना पुरेसा आहे। आता इथे आपण चवीपुरतं मीठ घालूयात व थोडीशी साखर घेतलेली आहे मी। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला हिरवी मिरची जेव्हा पिकलेली असते लाल कलर होतो त्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे वाळवून घेतलेल्या मिरच्या नाही आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया आणि हे मिक्स करताना आपल्याला कांदा देखील याच्यामध्ये बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचा आहे। हे सोबतच ग्राइंड करायचे आपल्याला। आता याच्यामध्ये मी एक एक करून सर्व जिन्नस घालणार आहे। आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता छान आपली अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे। मी इथं वरतून एक्स्ट्राचं कुठलाही रंग वापरलेला नाहीये किंवा लाल तिखट वापरलेलं नाहीये। जे काही आहे ते हिरव्या त्या आपल्या मिरच्या ज्या होत्या त्यांचाच कलर आलेला आहे आणि चवीला देखील ती उत्तम छान बनवून तयार होते। ते इथं पाहू शकता। तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा।